नमस्कार, मी वैशालीच रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचंच नेहमीप्रमाणेच पुन्हा एकदा स्वागत आहे। आज आपण आपल्या आजच्या रेसिपीमध्ये मुगाचा डोसा करतोय। मुगाचा डोसा म्हणजे पेसरट्टू म्हणूनही काही भागात ओळखला जातो। हा मुगाचा डोसा प्रथिन, फायबर, आयर्नने भरपूर आणि पचायला हलका असतो। महत्त्वाचं म्हणजे वजन कमी करण्यासाठी उत्तम। बरं, हा मुगाचा डोसा लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांसाठी उपयुक्त आहे। त्याचबरोबर डायबेटिक पेशंटसाठी सुरक्षित आणि पचायला हलका असल्यामुळे तुम्ही कोणत्याही वेळेत खाऊ शकता। सकाळी नाश्त्यासाठी, दुपारी जेवणासाठी किंवा रात्री जेवणासाठीही खाऊ शकता। बरं, या डोशाचं वैशिष्ट्य म्हणजे या डोशासाठी फर्मेंटेशनची गरज लागत नाही। म्हणजेच इडली डोशाच्या पिठाप्रमाणेच रात्रभर झाकून ठेवायची गरज लागत नाही। मूग आपण सालासकटच वापरतोय, त्यामुळे यामध्ये फायबर आणि पौष्टिकता जास्त आहे। मुगाचा डोसा आपली इम्युनिटी वाढवतो। मूग आणि आल्यामुळे आपली प्रतिकारशक्ती देखील वाढते। बरं, आता हा आपण मुगाचा डोसा करण्यासाठी 2 वाट्या मूग घेतोय आणि त्याचबरोबर 1 वाटी तांदूळ। मुगाच्या अर्ध्या प्रमाणात आपण तांदळाचा वापर करतोय। यात तांदूळ फार थोडेच घेतात किंवा यामध्ये अजिबात तांदळाचा वापर नाही केला तरीही चालतं। बरं, आता आपण घेतलेले मूग आणि तांदूळ पाण्याने 2 वेळा स्वच्छ धुवून घ्यायचे। मूग धुवून झाल्यावर ते पूर्ण बुडतील त्यापेक्षा थोडंसं जास्त पाणी घालायचं, त्यामुळेच ते छान भिजून छान फुलतात। बरं, हा मुगाचा डोसा जर तुम्हाला दुपारी करायचा असेल तर तुम्ही मूग आणि तांदूळ 5 ते 6 तास देखील भिजवून घेऊ शकता, किंवा जर तुम्हाला हे डोसे सकाळी करायचे असतील तर मूग आणि तांदूळ तुम्ही रात्रभरही भिजवून घेऊ शकता। पाहू शकता, आपण भिजत घातलेले मूग छान भिजून मस्त फुलले देखील आहेत। आता या मूग आणि तांदळातलं पाणी काढून हे मिक्सरच्या भांड्यात काढून घ्यायचे। आपण यामध्ये तांदूळ अर्ध्या प्रमाणात घेतले आहेत। तुम्हाला जर तांदळाव्यतिरिक्त जर यामध्ये तांदळाचं पीठ वापरायचं असेल तर तुम्ही पिठाचाही वापर करू शकता। त्याचबरोबर पोहे आणि बारीक रव्याचा देखील वापर करू शकता। भिजलेलं सर्व साहित्य आपण मिक्सरच्या भांड्यात काढून घेतलं आहे। यामध्ये अर्धा चमचा जिरं, 7 ते 8 लसूणच्या पाकळ्या, अद्रकचे तुकडे, त्याचबरोबर 1 मिरची। मिरचीचं प्रमाण तुम्ही आवडीनुसार कमी जास्त करू शकता। यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आणि हे सर्व बॅटर मिक्सरला असं बारीक करून घ्यायचं। यामध्ये आपण लसूणचा वापर केला आहे। तुम्हाला जर लसूण स्किप करायची असेल तर तुम्ही ती स्किप करू शकता। अद्रक मात्र अजिबात स्किप करू नका, तर ते आवर्जून घाला। आपलं डोशाचं पीठ मिक्सरला बारीक करून तयार आहे। हे पीठ जास्त पातळही नसावं, त्याचबरोबर जास्त घट्ट देखील नसावं। बरं, आता या डोशाच्या तयार पिठात चवीपुरतं मीठ घालून घातलेलं मीठ व्यवस्थित मिक्स करून तुम्ही ह्या पिठाचे अगदी लगेचच डोसे करू शकता। जर तुम्ही हे पीठ 1 ते 2 तास छान झाकून ठेवलात ना तर ह्या पिठाला आणखी छान चव येते। आपण मात्र या पिठाचे डोसे अगदी लगेच करतोय, त्यासाठी मीडियम फ्लेमवर पॅन गरम करत ठेवायचा। गॅसची फ्लेम मात्र अजिबात हाय करायची नाही, कारण त्यामुळे डोसा आपल्याला पॅनवर किंवा तव्यावर व्यवस्थित पाहिजे तसा पसरवता येत नाही, तो पॅनला किंवा तव्याला चिकटतो। बरं, डोसा पॅनला चिकटतो म्हणून गॅसची फ्लेम लो देखील करायची नाही, कारण गॅसची फ्लेम लो करून जर आपण पॅनवर डोसा छान पसरवला तर तो छान पसरतो, पण डोसा आपल्याला पाहिजे तसा क्रिस्पी होत नाही, तर तो मऊ होतो। बरं, डोसा पसरवून झाल्यावरही जरी तुम्ही गॅसची फ्लेम मीडियम किंवा हाय केला तरीही डोसा मऊच राहतो किंवा थोडासा वातड होतो। आपण केलेल्या डोशाचा रंगही फिका होतो, त्याला पाहिजे तसं ब्राऊन टेक्स्चर येत नाही। गॅसची फ्लेम मीडियम ठेवूनच आपला डोसा देखील आपल्याला पाहिजे तसा छान मस्त पॅनवर पसरवून झाला आहे। आता या डोस्यावर आपण तूप घातलं आहे। तुम्ही तुपाऐवजी तेलाचा किंवा बटरचा देखील वापर करू शकता। आपण घातलेलं तूप जेव्हा गरम होतं तेव्हा तुपाचा येणारा सुगंध आहा, आणि त्याचबरोबर डोशाला येणारा क्रिस्पी टेक्स्चर डोशाला वेगळाच स्वाद देतो। आपण हा डोसा उलटणार नाही, कारण आपण डोसा करण्यासाठी डोशाच्या पातळ पिठाचा वापर केला आहे। त्याचबरोबर तवा देखील छान मीडियम फ्लेमवर गरम करून त्यावर पातळसर डोसा पसरवला आहे, त्यामुळेच वरून वाफेनेच
झाकण न ठेवता डोसा आपोआप छान शिजतो आणि एका बाजूने कुरकुरीतही होतो. डोसा खाण्याची प्रत्येकाची आवड वेगवेगळी असते. सगळ्यांनाच काही क्रिस्पी कुरकुरीत डोसे खायला आवडत नाहीत. जर तुम्हाला मऊ डोसा खायला आवडत असेल तर काय करायचं, डोशाचं पीठ पातळ न करता थोडंसं घट्टच ठेवा. डोसा छान पॅनवर पसरवून झाल्यावर तुम्ही डोसा झाकण ठेवून वाफवू देखील शकता आणि त्याचबरोबर डोसा उलटून त्याची दुसरी बाजूही तुम्ही थोडीशी भाजून घेऊ शकता. गॅसची फ्लेम मात्र लो करण्याच्या भानगडीत अजिबात पडू नका. आपले मात्र क्रिस्पी डोसे करून खाण्यासाठी तयार आहेत. हे डोसे तुम्ही तुमच्या आवडत्या कोणत्याही चटणी बरोबर खाऊ शकता, त्याचबरोबर सॉस बरोबरही खाऊ शकता. सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला जर आपली आजची रेसिपी आवडली असेल तर आपल्या रेसिपीला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा. नवीन असाल तर सबस्क्राईब देखील करा. पाहता पाहता करतही राहा आणि करून झाल्यावर कमेंटमध्ये मात्र नक्की सांगा तुम्ही केलेले मुगाचे डोसे कसे झाले.